ही दोस्ती तुटायची नाही. कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी. 17 किलोमीटर चालत गाठलं घर. 2 दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट. प्राण्यांची आपल्या मालकाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांची बुद्धिमत्ता किती अचाट असू शकते याचा प्रत्यय चीनमधील जिलिन प्रांतात आलेला आहे. कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या 7 वेगवेगळ्या जातींच्या श्वानांनी केवळ मृत्यूच्या दाढेतून स्वतःची सुटकाच केली नाही, तर तब्बल 17 किलोमीटरचा खडतर प्रवास करून ते सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. चीनमधील चांगचून शहरात एका टोळीने पाळीव कुत्र्यांचे मांस विकणाऱ्या दुकानासाठी या 7 श्वानांची चोरी केली. चोर त्यांना ट्रकमध्ये कोंडून घेऊन जात होते, मात्र या धाडसी पाळीव कुत्र्यांनी हार मानली नाही. त्यांनी ट्रकमधून उडी मारून पळ काढला. विशेष म्हणजे या संघर्षात त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. ट्रकमधून सुटका झाल्यानंतर या 7ही मित्रांनी आपल्या घराच्या दिशेने प्रवास सुरू केला. यामध्ये जर्मन शेफर्ड, कोर्गी, गोल्डन रिट्रीव्हर, लॅब्राडोर आणि पेकिनीज जातीच्या श्वानांचा समावेश होता. या प्रवासाचे नेतृत्व एका समजूतदार कोर्गीने केले, तर एक जर्मन शेफर्ड जखमी असतानाही समूहासोबत चालत होता. 2 दिवसात त्यांनी हायवे, रस्ते, मोकळी मैदाने पार करत 17 किलोमीटर अंतर कापले. रस्त्याने जाताना लू नावाच्या एका व्यक्तीने या 7ही जणांना शिस्तीत चालताना पाहिले. त्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा किंवा मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या घराचा रस्ता ओळखलेल्या या श्वानांनी कोणाची मदत न घेता आपला प्रवास सुरूच ठेवला. लू यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, जो अल्पावधीत जगभर व्हायरल झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.